नमस्कार बहिणींनो. कशा आहात तुम्ही? बरे आहेत का? मी पण बरी. आज एवढा व्हिडिओच मी 2 काढले व्हिडिओ, पण चांगलेच नाही आले व्हिडिओ, म्हणून मी ते कट केले आणि दुसरे परवा दिसत होते, मग ते टाकले नाही का. ते ते झाडाच्या तिकडं बाहेर झाडाच्या तिकडं पानं काढायला गेले ना, तर तिथं असे आपटले मी. तर त्या पोराने ते व्हिडिओच नाही काढला. मग दुसरा एक थोडाफार काढला आणि ते टाकला. ते पानं काढायला गेले ना मी, ते बीपी शुगर साठी ते ह्याचे पानं खातेत ना, पेरूचे पानं. पेरू पण खातेत आणि पेरूचे पानं पण खातेत, म्हणून मी सारखी तिथं जाते. तर मग बारक पोरग म्हणते, आप्पा मग येडव निकालतो. म्हणलं काढ बाबा. त्याला पहिलं म्हणलं नको काढू. नाही नाही म्हणला काढतो मी. पहिलं पण त्यांनीच काढला होता आणि आता पण 2-3 व्हिडिओ त्यांनीच काढलेत. म्हणते तुम बाहेर घुमतीये ना, बहुत अच्छी लगती है. म्हणून नाही का मी त्यांनी माझे बाहेर व्हिडिओ काढले. पहिले पण 2-3 काढलेत आणि आता पण 2-3 काढलेत. आत्ता त्याच्यातला एक आपला थोडासा तुकडा असं एवढा एवढा चाललेला दाखवलाय. त्याला लय आवडते. मी चलते ना, तर त्याला लय आवडते. बडी मम्मी आप चलो ना, बहुत अच्छे लगते. तर मग नाही का ते सारखाच मला जबरदस्ती करते. तर मग मी म्हणते जाऊ दे काढू. आणि पहिलं म्हणलं होतं नको टाकायला, म्हणते नाही नाही मला टाकायचंय, मला टाकायचंय ते हिंदीमधून. म्हणलं जाऊ दे, त्याला आवडते म्हणतो. मी कसं मग सारखं बघतो ना त्याच्यावर मोबाईलवर, ते बघतोय लय हसतंय. त्याला बघायला असं चालायला बघून लय त्याला हसायला येते. चला म्हणलं आता थोडासा आता व्हिडिओ काढला तर उद्या कामाला येईन. सकाळी सकाळी होत नाही ना, का तर मी उशिरा उठते ना. मग उठलं ना आपलं आंघोळ करून ते व्हिडिओ टाकता येते. एकतरी जायला पाहिजे ना 10 वाजता, है का नाही बहिणींना. तर मग एकतरी व्हिडिओ मी सकाळी म्हणजे 11च्या आतमध्ये, समजा 10ला 11च्या आतमध्ये असा टाकते मी. मग लाईक करत जा, सपोर्ट करा. आता मोठा नाही बनवणार, लाईट आणि सपोर्ट करत जा. आता तुमच्यावरच माझं सगळं आहे. म्हणजे चांगलं म्हणजे चांगलं उद्योग चांगलं आलेले आहे सगळं. म्हणजे आता तुम्ही सपोर्ट केले म्हणून तेवढं आलेलं आहे मला. तुम्ही सपोर्ट केलाय ना, लाईक केले, सपोर्ट केलाय, म्हणून हाय जरा बरं. आणि अजून थोडस केलं ना तर होईन ह्या बहिणीचं काहीतरी चांगलं. बघा आता तुमच्याच हातामध्ये आहे माझं. नाहीतर घरचे तर मला लय हसते ना, म्हणते बघा 4 महिने झाले काय हे झाले का अजून काय. बघा आता काय तूप खाल्लं तर रूप येतं का हो लगेच. आता कशाला बी इंतजारच करावं लागते का नाही बरं. आता कोणत्या बी बातला काय लगे काय आपण काम केलं आपल्याला लगेच त्याचा अनुभव येतं का. त्याचा अनुभव नंतर असतो, इंतजार करावं लागते. आपण एवढं हार मानून जमतंय का. आपण एवढे लोकांची कामं करतो, मग तिथं काय आपण लगे आज कामाला गेले की उद्याच पैसे मागतो का. नाही. उद्याच मालक देतो का. नाही देत. त्यापेक्षा जरा इंतजारच करायचा ना. बघा आता हे तर देवाच्या हातामध्ये असते सगळं. आता कसं करायचंय आणि कसं नाही. आता पब्लिकच्या मनामध्ये काय येणार माझ्याबद्दल आणि काय नाही. पब्लिकला जे आवडन ते करणार आणि पब्लिकच्याच हातात हे नाही हे का नाही. देव त्यांना बुद्धी देईन बाई, लाईक करा. मग पटकन अंगुठावर नाही. आपण नाही का आपण किती पण केलं ना, आपण असं दुसरा येडो जर कधी नाही का कधीतरी आपण दुसऱ्यांची येडो बघायला लागलो, कधीतरी आपल्याला बघून बघून कधी आपल्याला याद नाही राहत तर कधी कधी चुकून बी जात ते एखादा येडो कुणाचा तरी, आपल्या आई बहिणीचा, भावांचा, भाषांचा, असं बाळगोपाळांचा.
चुकून एखादा आता आपण बघतो, येडो बघतो 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 आणि कधीतरी ते असं लाईक करायचं असलं तरी ते कधी विसरून पण जातं. आणि बघा, आणि जर ते व्हायचं झालं ना ते आपण मध्ये पण होऊन जाते, आपण मध्ये आपला अंगठा त्याच्यावर बरोबर जाते. काय माहिती, मला असं लई जाणवलेलं आहे. असं कधी कधी नाही का असं व्हिडिओ चालू राहतं कुणाचा. आता बऱ्याच ताई आहेत आपल्या, बऱ्याच बहिणी आहेत आपल्या, आता कितीतरी व्हिडिओ हे जगामध्ये कितीतरी काढतात, भाऊ बंद हे ते सगळे काढतात. मग आता ते मी तर सगळ्यांचे व्हिडिओ बघितलेले आहेत, सगळ्यांचे. त्यांचं बघून बघूनच मी म्हणलं मी तर सगळ्यांचे व्हिडिओ बघितले, माझे पण बहिणी बघते व्हिडिओ, म्हणून मी हे पाऊल उचललाय. आणि वय झाल्याच्या नंतर आपलं काहीतरी नंतर बँक बॅलन्स राहील ना, ते आपल्याकडे 2 पैसे असलं तर सुना बाळा सांभाळते ना आपल्याला. आता त्यांचीच हारबड म्हणल्यावर आम्हाला कोण सांभाळणार आहे, ते पुढचा विचार करून हे पाय उचललाय. म्हणून मी म्हणलं मी लई सगळ्यांच्या आया बहिणींचे भावांचे व्हिडिओ बघितले, तर आता माझे पण व्हिडिओ बघतात, माझ्या पण व्हिडिओ बघतात आणि खरंच बघायलेत, खरंच बघायलेत. आणि हे बघा सपोर्ट पण करायलेत, सपोर्ट पण करायलेत. आता कळत आहे ना, आता येऊ देते हे ते आपलं काय थोडं 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 वाढतंय, आपल्याला कळत आहे ना. आया बहिणी भाऊ बंद माझ्यासाठी करायलेत, त्यांच्याच्याने जेवढा प्रयत्न होईल तेवढा माझ्यासाठी करायलेत. मला कळतंय ना, कळतंय मला पण की करायलेत. मग आपण इंतजार करायचा, इंतजार करायचा, इंतजार करायचा, इंतजार करायचा, इंतजार करायचा. मग देव तर आहेच ना आपल्या संग, है का नाही. इंतजार केला तर देव तर आहेच ना आपल्या संग. आणि देवच आपल्या आया बहिणीला बुद्धी देणार, है का नाही. देवच बुद्धी देणार ना. लाईक कर, देवच म्हणतो ना लाईक कर. हा, जाऊ दे आता, मी लय तुम्हाला जास्त बोलते नाही का. मग आता तुम्हालाच बोलणार नाही मी कुणाला बोलणार, घरामध्ये तर नाही बोलणार. घरामध्ये बोललं तर सगळ्याला अवघड वाटते. मग आता मी तुमच्या बरोबरच बोलते, है का नाही. तुम्ही माझ्या आता मनातून मी तुम्हाला बहिणी मानलेलं आहे, भाऊ मानलेलं आहे, सगळेच मानलेलं आहे मी तुम्हाला. जसे माझे भाऊ बंद तसेच तुम्ही पण नाही का. तुम्ही पण माझे भाऊ लाडके होते, तुम्ही पण माझे लाडकेच आहेत ना. आणि मी पण तुमची कोणाची तरी लाडकी असणारच आहे. कुणीतरी मला म्हणत असन की खरंच अशी माझी बहीण आहे, कुणीतरी म्हणतच असन. आणि त्याच्यात सगळ्या माझ्या बहिणी आता एवढा मला सपोर्ट करायला लागल्यात आणि भाऊ करायला लागलेत. एवढं सपोर्ट, खरंच खूप चांगला सपोर्ट केलाय मला. मी कधी नाही विसरणार तुम्हाला, कधी नाही विसरणार. तुमच्या सपोर्टमुळे तर माझं एवढं हितपर्यंत आले मी. आता तुम्ही सपोर्ट करायलात म्हणून मी हितपर्यंत आले, नाही तर मी कोण, झाडाचा पाला, है का नाही. चला का असाच सपोर्ट मला करत राहावा बहिणींनो, मला असाच सपोर्ट करत राहावा. मी तुमची आभारी आहे. आतापर्यंत केलाय आणि इथून पुढे बी करा, इथून पुढे बी करा. मी पण तुम्हाला सपोर्ट करते. माझे व्हिडिओ सोडून मी तुमच्याच व्हिडिओ अजून बी बघते, अजून बी बघते. आणि व्हिडिओ बघितला ना मी तर ते घंटीच्या तिथं असतं ना, तिथं असं करते. आणि ते हे आहे ना, ते अंगूठा आहे तिथं पण असं करते. त्या घंटीच्या तिथं एकच बार करते, एक किडवला एकच बार करते, म्हणजे एक मोबाईलला एकच बार करते. म्हणजे पहिलं काय करायचे, असं कुणाच्या मोबाईलला असं पहिलं केलं ना, ते घंटीच्या तिथं असं केलं ना, तर मग अजून मग एखाद्या महिन्याने वापस करायचे. तर घरचे काय म्हणले, एकच टाइम कर, एकच टाइम कर. कोणत्या माता बहिणीच्या बघतीस, भावांच्या बघतीस ना, एकच बार कर जा आणि खाली ये आणि पूर्ण येडो बघ जा. तेव्हापासून मग मी तसं करते. मला एवढी कळत नव्हतं, पण आता नाही का, आता कळाले की हा खरंच घरचे म्हणत होते ना ते खरं आहे. आता घरच्यांना बी वाटतं ना, आता ही करायला लागली तर हो हिचं काहीतरी. आता चिडचिडपणा करत होते मला, पण आता नाही तेवढा करत, नाही तेवढा करत. म्हणजे आता ते येऊ दे, चांगलं माझं बघितलंय ना, म्हणून आता नाहीत करत एवढं चिडचिडपणा.
त्यांना पण वाटते ना हे काय करायली ना, चांगलं करायली या, चांगलं करायली या, वाईट नाही करायली, चांगलंच करायली. आणि माझे येडो कशा बहिणींनो असे हे नाही तर माझे येडो नाही का चांगलेच आहेत. माझे नाही का येडो असं तसं नाहीतच. आणि कसं मी इमानदारीनं करायलेले आहे, इमानदारीनं करायलेले आहे. आणि मी काय पण नाही का, मी खरं सगळं खरं माझं जे काय आहे ना ते मी खरं सांगायला लागले. मी खोटं काहीच नाही सांगत, खोटं काहीच नाही सांगत. दूध ठेवलंय मी थोडंसं मला प्यायला, मी बंद करून येते. गॅस बंद करून येते बहिणींनो, गॅस बंद करून येते. इथंच थांबा, इथंच थांबा, आलेच आलेच आलेच. पळत आले. तुम्ही वाट बघत बसताना गॅस बंद केला ना, म्हणलं थोडं झोपताना दूध प्यावा म्हणून गेले होते आत. ती गोळे खाल्ली ना, गोळे खाल्ले तर ते दूध पिलं ना तर बरं वाटते जरा. मी बसून तिथं बसून बोलते. तर मला उभा राहून माझे पाय दुखतात ना, पाय दुखतात. हे बघा असं केलं ना बरं वाटते, असं सारखं असं केलं ना बरं वाटते जरा. सारखंच मी असं करते बघा, असं सारखंच करते ना तर मग जरा गुडघ्याला आराम येतं या. जरा बी उभं राहिलं ना लगेच असं ताटल्यावणी होतं ते पाय. म्हणून जरा थोडं असं 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 केलं ना बरं वाटते. आणि हे कुठून पण आहे बघा, असं 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 केलं ना थोडं मोकळं झालं वाटते. मी बसून बोलते हा बहिणींना. आता फक्त एक मिनिट एक बी नाही, थोडंसंच थांबा. अयो हे बी मोबाईल बसा ना बहिणींना. अयो पडला पडला पडला. कसा बसून कसा नाही. ते अंड आणलंय ना परी, ते मला लावतंय ना ते अंड बहिणींना. हा आता बसला, आता बसते बघा व्यवस्थित, नाही तर खाली पडन. अयो हो हो हो, गुडघाच चमकला बाई. असंच होत आहे. काल पण असंच झालं बघा, काल पण असंच झालं. ते बसताच येत नाही ना, काय करू, बसताच येत नाही. हो कमराला लचका भरला. काय माहिती अहो, सारखं ते बसता येत नाही ना, ते असं आपटा लिहूनच होतंय मला, आपटा लिहूनच होतंय. म्हणलं जरा एक मिनिट बसून बोलावं नाही का. आता काय पायाचा त्रास आहे म्हणून लय सहन करावं लागतंय हो मला, लय सहन करावं. सारखंच तुम्हाला सांगते पायाचा त्रास पायाचा त्रास पायाचा त्रास पायाचा त्रास. आता काय करणार. आणि घरात तर कोणी ऐकत नाही, घरामध्ये कोणी नाही ऐकत, घरामध्ये कुणीच नाही ऐकत. मग आता काय करायचं. आता कोण ऐकणार मला, कोण दवाखान्यात नेणार. आणि लय लांब आहे दवाखाना बहिणींनो, लय लांब आहे दवाखाना. हे बघा इथून पुलावर चलत जायचं आणि तिथून तिकडं लांब चलत जायचं. म्हणून मला हे बघा एकलीला जमत नाही दवाखान्याला जायला. आणि दवाखान्यात गेलं तर मग ते कसं, तिथं पण लाईन लय लागलेली असते या, लाईन लय लागलेली म्हणजे तिथं 1 तासभर तरी जाते. मग तिथं हे करून करून पाय ताटतात माझे, लय ताटतात पायाचे नाही का. असं वाटतं गरम पाणी टाकावं पायावर, गरम पाणी. मग तिकडून दवाखान्यात आले ना एवढं मोठं पाणी उकळून पायावर घेते, तेव्हा ते पाय जरा बरे वाटते. तर चला बहिणी ठेवते मी, उठूनच ठेवते. आता आपटले तशी आपटन. सपोर्ट करा बहिणींनो, बंद करते आता.
सपोर्ट करा, लाईक करा, माझ्यावर दया करा बहिणींनो. धन्यवाद 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 धन्यवाद.